आज मात्र लो स्कोरिंग सामना बघायला मिळतोय। आज खेळपट्टी थोडीशी गोलंदाजीला साथ देताना दिसते। कल्पेश यावेळेला हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट बॉल होता, पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला आणि हुक करण्याचा प्रयत्न मात्र यश येत नाहीये। बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही, निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती। शेवटचे फक्त 2 चेंडू आहेत, एखादा मोठा फटका जर लागला तर एक समाधानकारक धावसंख्या धावपळकावर बघायला मिळेल। कल्पेश याला मात्र शॉर्ट टर्म पुलचा फटका खेळलेला आहे, कंट्रोल पुल शॉट आहे। फक्त एकच धावसंख्या झाली 33। नेल्सन डबल 3। हा सामना सुद्धा प्रेक्षकांना लो स्कोरिंग बघायला मिळेल, कारण या खेळपट्टीचा आपण जर विचार केला तर हाय स्कोरिंग सामने पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी बघायला मिळाले होते। 60 पेक्षा जास्त धावा प्रत्येक सामन्यामध्ये बघायला मिळाल्या होत्या। याला पुन्हा डाऊन द ग्राउंडचा फटका, सुरक्षित फटका ज्याला संबोधलं जातंय आणि तो चेंडू जातोय लॉंग ऑन सीमापार षटकार। भिवंडी शहराने सुजाता स्पोर्टची हाय शान, भिवंडी शहराने सुजाता स्पोर्टची हाय शान। स्वर्गीय सुजाता स्पोर्ट चषक ठेवलंय पिंपलस गावाने, स्वर्गीय सुजाता स्पोर्ट चषक ठेवलाय पिंपलस गावाने, स्वर्गीय सुजाता स्पोर्ट चषक ठेवलाय पिंपलस गावानं, स्वर्गीय स्पोर्ट चषक ठेवलाय पिंपलस गावानं। 39 धावा झालेल्या आहेत आणि 40 धावांचं लक्ष्य आहे। षटकाराने मात्र धावसंख्येला डावाला आकार दिलेला आहे। मी आवाज देऊ इच्छितो, बंदऱ्या मारुती काल्हेर आणि मिताली एंटरप्राइजेस वडगर दोन्ही संघ कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। बंदऱ्या मारुती काल्हेर आणि मिताली एंटरप्राइजेस वडगर दोन्ही संघ कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। दोन्ही संघाचे मराठी दोन्ही कर्णधार येत आहेत, दिलीप पाटील त्याचबरोबर कल्पेश पाटील। चाळीस धावांचं लक्ष्य आणि आम्ही बोलतोय तो मित्रांनो सुजाता स्वर्गीय सुजाता चषक 2019चा पहिला सेमीफायनलचा सामना, पहिला उपांत्य फेरीतला सामना मिताली एंटरप्राइजेस वडगर विरुद्ध बंदऱ्या मारुती काल्हेर। दोन्ही संघ कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। स्वर्गीय आतिश मडवी यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू यथीशजी मडवी यांनी LED स्पॉन्सर केली होती, याचा अनाउन्स झालेला आहे, तर की त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय। आमचे दत्ताजी गायकवाड तसेच उमेशजी पाटील या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करणार आहे की आपण टॉस साठी नाणेफेकीसाठी आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे। आपल्या उपस्थित नाणेफेक होईल। स्वागत आहे कल्पेश, अभिनंदन। दिलीप पाटील खूप खूप स्वागत आणि अभिनंदन आहे, कारण फक्त 2 पायरी आपण दूरच चॅम्पियन पदापासून कारण सुपर 4 मध्ये प्रवेश केलेला आहे। आमचे मान्यवर येत आहेत, त्यांचं मी खूप खूप स्वागत करतोय। उमेशजी पाटील, आमचे दत्ताजी गायकवाड, आमचे दोन्ही मान्यवर आहेत, त्यांच्या उपस्थित नाणेफेक होईल। आणि हा सामना सेमीफायनलचा सामना आहे, उपांत्य फेरीतला सामना आहे। दोन्ही कर्णधार बंदऱ्या मारुती काल्हेर संघाचे कर्णधार दिलीप पाटील, खूप खूप स्वागत आणि अभिनंदन आहे। मिताली एंटरप्राइजेस वडगर संघ कर्णधार कल्पेश पाटील, खूप खूप स्वागत आणि अभिनंदन आहे। हा सामना 6 षटकांचा होईल। पहिली 2 षटके ही कंपल्सरी अर्थात मॅन्डेटरी पॉवर प्लेची असणार आहे। 4 गोलंदाज वापरावे लागतील, जास्तीत जास्त तुम्ही 6 गोलंदाज वापरू शकता। पुन्हा एकदा कॉइन नेहमीप्रमाणे एक बाजू आमचे या स्पर्धेचे सर्वेसर्वा श्याम शेठ घरत साहेब आणि दुसरी बाजू स्वर्गीय सुजाता स्पोर्ट्स। तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे आपण एकाच नाम निर्देशन करायचं आहे। आमच्या मान्यवरांच्या शुभास्ते
कल्पेश कॉलिंग करणार आहे. कल्पेश आपण कॉलिंग करायचं आहे. त्यांचं म्हणणं आहे श्याम घरत. मात्र नाणेफेक जिंकलेली आहे ती बंदऱ्या मारुती काल्हेर संघाने. आमच्या दोन्ही मान्यवरांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि त्यांना विनंती करतोय की आपण पुन्हा एकदा सन्मानाने आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. दिलीप पाटील, आतापर्यंत तुमच्या संघाची सांघिक कामगिरी झालेली आहे. कारण एखादा सामना तुमचा एखादा फलंदाज गोलंदाज तुम्हाला जिंकून देऊ शकतो, परंतु स्पर्धा जिंकायची असेल तर सांघिक कामगिरी महत्त्वाची. आतापर्यंत तरी सांघिक कामगिरी बघायला मिळालेली आहे. सूर गवसलेला आहे. महत्त्वाचा सामना आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय? फलंदाजी करून फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे पाठीमागे काय उद्देश आहे? स्कोअर टाकणार आहोत आणि बॉलिंग चांगली आहे त्याच्यामुळे आम्ही दबाव टाकण्याचा प्रयत्न करू. नंदन पाटीलने दाखवून दिलेलं आहे चांगली फलंदाजी केलेली आहे. त्यानंतर तुमचा डेव्हिड वॉर्नर भिवंडी, सुनीलने सुद्धा चांगली फलंदाजी केलेली आहे. अजून कुणाकडनं अपेक्षा आहेत की चांगली फलंदाजी करावी म्हणून? संदीप आहे, महेश आहेत, रोशन आहे, आहेत सर्व खेळाडू चांगलेच खेळाडू आहेत. सगळ्यांकडनं अपेक्षा आहेत. सामना रंगतदार होईल. हा साहजिकच. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. कल्पेश, नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. मग तुमच्या मनासारखं झालेलं आहे. मग तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर साधारण तुम्ही किती धावांपर्यंत या संघाला थांबवण्याचा प्रयत्न करणार आहात? 35 ते 40 धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल आमचा. दर्शन आणि जीत यांच्यावर अजून कुणाकडनं खूप अपेक्षा आहेत? हेमन आणि अज्ञेश. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर पहिला सेमीफायनलचा सामना होणार आहे. त्याची नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून बंदऱ्या मारुती काल्हेर संघ कर्णधाराने फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे. दोघांनाही मी हार्दिक शुभेच्छा देतोय आणि जो सामना सुरू आहे याचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी घेऊन जातोय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू गवली सर. तर बघा, लक्ष असू द्या, 6 ओव्हरची ती मॅच असेल. 6 ओव्हरची मॅच आहे सेमीफायनल. आपण लगेच त्याचा मॅच सुरू करतोय. मात्र ही सुपर 8ची मॅच जी शिल्लक होती. 40 धावाचं टार्गेट आहे. 40 धावा मात्र बनवायच्या आहेत. चेंजचा गेम बी संघाला या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. पहिली षटक आहे रफ्तार का सौदागर. ओव्हर द विकेट ना वैष्णव भोईर. पहिलाच बॉल अपील केली जाते. चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता, स्लिप करण्याचा प्रयत्न केला. आता अंपायरचा इशारा येतोय. डान्स कधी होणार आहे हा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. मॅचेस संपल्याच्या नंतर का? कारण काल आम्हाला कमेंट केली होती की आम्ही डान्स करणार आहोत. मग आता बघतो आपण 11 सुपर 8ची शेवटची मॅच आहे. आता मात्र सर्व त्याच्यानंतर उपांत्यपदी देखील टॉस झाला आहे. मग आता डान्स कधी होणार आहे बघूया, वाट बघूया आपण. खूप सारा पारितोषिक आहे आपल्यासाठी. एक धाव मिळतीये. स्ट्रायकरला आता मात्र सज्ज होतील ऋतिक पाटील. ओव्हर द विकेट ना वैष्णव भोईर सज्ज होत आहेत. या दरम्यान लेंथ खूप चांगली आहे. अंपायर सांगतायत लेंथ. मात्र या दरम्यान विचार जर केला तर जेव्हा लेगबीवरची अपील होते तेव्हा नक्कीच अंपायरना या गोष्टी बघणं खूप महत्त्वाचं असतं. पहिली मॅच देखील खूप चांगल्या प्रकारची पाहायला भेटली आपल्याला. फक्त आणि फक्त बघतो आपण 31 धावाचं टार्गेट असताना ज्या बजरंग गोलसे ई संघाने खूप चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला. शेवटपर्यंत मॅच आणली होती. मात्र शेवटी विजय झाला वडगड टीमचा. आणि आता मात्र बंदरा मारुती काल्हेर संघासोबत 2 हात करेल यावेळेस मिताली एंटरप्राइजेस वडगड संघ. एक चांगली मॅच उपांत्य फेरीची आपल्याला पाहायला भेटणार आहे. मोठागाव संघ ऑलरेडी सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला आहे उपांत्य फेरीमध्ये. मात्र बघूया वडवली की नावा. सुपर 4 मध्ये फुल टॉस आहे विशालसाठी. अरे बॅटने खेळत आहेत. फटका हवेतून जातोय. सरळ मात्र चेंडू जाईल 1 बस ओव्हर द लाईन. विशालच्या बॅटमधून येणारा हा पहिला दर्जेदार चौकार. भिवंडी शहिराने सुजाता स्पोर्टची हाय शान. भिवंडी शहराने सुजाता स्पोर्टची हाय शान. स्वर्गीय सुजाता स्पोर्ट चषक ठेवलंय पिंपलास गावाने. स्वर्गीय सुजाता स्पोर्ट चषक ठेवलाय पिंपलास गावात. स्वर्गीय सुजाता स्पोर्ट. अशोक दूधकरांच्या माध्यमातून मात्र शुभेच्छा येत आहेत दोन्ही टीमसाठी आणि आयोजनासाठी. ते देखील चांगल्या स्पर्धेचे आयोजन नक्कीच आयोजक आहेत. त्यांच्या देखील माध्यमातून काकरवाडच्या मैदानावरती आपण टुर्नामेंट नक्कीच एन्जॉय केली होती. तर स्वागत आपले देखील अशोक दूधकर स्पर्धेच्या माध्यमातून. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. एक दर्जेदार अशी टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला भेटते. खूप साऱ्या शुभेच्छा, खूप साऱ्या नक्कीच शुभेच्छा आतापर्यंत आपल्याला येत्या टुर्नामेंटसाठी. ओव्हर द विकेट ना वैष्णव भोईर आहे. चेंडू अंडरम बॉक्स स्टाईलने टॅप झाला.
पण चेंडू कीपरकडे येते तोपर्यंत धाव मिळणार नाहीये. 40 धावांचा मापक लक्ष्याचा पाठलाग करायचा या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. चेंज द गेम वडवली बस संघ यावर्षीचा हंगाम अक्षरशः गाजवला आहे. या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा येतात वंडर बॉय भिवंडी विघ्नेश्वर असतील महान खेळाडू जयेश पाटील जेपीचे पिताश्री जनार्दनजी पाटील यांच्याकडनं त्यांच्या परिवाराकडनं या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा येतात. जनार्दनजी पाटील आपलं खूप खूप स्वागत आहे. ओव्हर द विकेट नाव वैष्णव भोईर सज्ज होतील पुन्हा एकदा. स्ट्रायकनला आहेत विशाल मध्ये दरम्यान बघतो आपण चेंडू यावेळेस बघा स्पोर्ट्समॅनशिप आपल्याला मात्र पाहायला भेटते. चेंडू थोडासा मध्ये तोंडावरती नक्कीच ब्रश झाला. वैष्णव लगेचच मात्र विचारतात विशालला की जास्त जोराने हा चेंडू तर नव्हता. हरकत नाहीये. दोघंही बघतो आपण जरी खेळाडू आपल्या गावासाठी घेत असेल मात्र दोघंही चांगले नक्कीच मित्र आहेत. दोघांची फ्रेंडशिप खूप नक्कीच घट्ट आहे. नक्कीच विचारत असताना वैष्णव विशालला की जास्त जोराने तर चेंडू लागला नाही का. ओव्हर द विकेट ना स्ट्रायकरला सज्ज होतील यावेळेस ऋतिक पाटील. समोरच्या दिशेने ओव्हर पिच आहे. फटका देखील चांगल्या प्रकारचा पाहायला भेटतो. खेळाडू चेंडूवरती एका टप्प्यानेच नक्कीच चेंडू उचलतील. वेगाने आले. उपांत्य फेरीच्या मॅन ऑफ द मॅच साठी नक्कीच आकर्षक कूलर देखील आम्ही ऍड करणार आहोत. तशा प्रकारे दरम्यान बघतो आपण षटक पहिलं झालं आहे कंप्लीट. 9 धावा धापलकावरती आपल्याला मात्र पाहायला भेटत. वैष्णव भोईरच्या पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. चांगली बॅटिंग सिंगल डबलने संघाची धावसंख्या मात्र पुढे नेण्याचा प्रयत्न एक चौकार देखील आला. बॅटिंग करत असताना विशाल पाटीलच्या बॅटमधून समीकरण नक्कीच आपल्याला मात्र पाहायला मिळेल. 24 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 24 बॉलमध्ये इथं बघतो आपण जिंकण्यासाठी 31 धावा अजूनही बनवायच्या मॅचमध्ये. ज्ञानेश्वर मुकादम मानपाम गोरसी म्हणजे सोबत आपण नक्कीच ऑफिशियल गुणसंख्या लेखक म्हणून जॉईंड आहेत. त्यांचं देखील नक्कीच स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत आहे. स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि होळीचा सण आहे. बघतो आपण शिमग्याचा सण आहे आणि नक्कीच तमाम माझ्या क्रीडा दर्शकांना लाडक्या नक्कीच प्रेक्षकांना मान्यवरांना होळीच्या लाख लाख शुभेच्छा. दर्जेदार असं आयोजन नक्कीच आपल्याला पाहायला भेटतो. एक चांगली स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला भेटते. खूप चांगल्या प्रकारचा अनुभव नक्कीच स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला देखील आला. आम्हाला देखील मध्ये संधी दिली संरक्षण करण्याची. आयोजकांचा नक्कीच हार्दिक आभार व्यक्त करतो आम्ही देखील स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर लगेचच उपांत्य फेरी नक्कीच आपल्याला मात्र पाहायला भेटणार आहे. 6 ओव्हरची ती मॅच असेल. भिवंडीमधून 2 संघ आमने सामने येतील आणि दोघांमध्ये कडा संघर्ष मात्र आपल्याला पाहायला भेटणार आहे. मात्र इथनं 2 टीम आहेत. बघतो आपण ठाणा डिस्ट्रिक्ट मधून एक बिलॉंग करतो यावेळेस विशाल पाटीलचा चेंज गेम मोठे लिबर्स संघ. तर दुसरा बाजूने बघतो आपण रायगड डिस्ट्रिक्ट मधला खूप मोठा संघ आहे वैष्णव भोईरचा गावदेवी नावा. दोनात करतोय मॅच बनवण्याचा प्रयत्न आहे. मॅच एवढे इझिली नावा संघ मात्र सोडणार नाहीये. संघर्ष नक्कीच करतील. या मॅचमध्ये क्रिकेट आहे. कोणत्या प्रकारची इथनं आपण आकाशवाणी करू शकत नाहीये. जेव्हा जेव्हा लोस्कर असतात तेव्हा तेव्हा चांगल्या मॅचेस झाल्या आहेत. हा आजवर टेनिस क्रिकेटचा इतिहास आहे. कारण का बघितलं आपण याच्या अगोदरची सुपर 8ची मॅच काय मॅच झाली होती. फक्त 31 बनवायच्या होत्या. शेवटपर्यंत सामना आला होता. मात्र यावेळेस डायरेक्ट हिटचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र काय मात्र जर तरला इथं महत्व नाही. 2 धावा येत आहेत. विशाल आणि ऋतिक दोन आघाडीचे फलंदाज आहेत. चेंज गेम वडवली ब टीमच्या माध्यमातून इन ऍक्शन मध्ये. ओव्हर द विकेटने फुल टॉस आहे. लाईन मिस केली. नव्या बॅटने अनसाइडला कॅच होतं. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. मात्र इथनं या दरम्यान मैदान सोडलं होतं विशाल पाटीलला ज्या विकेटची गरज होती. कारण का इथनं ब्रेक तो येणं गरजेचं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये आलं नव्हतं वैष्णव भोईरला मात्र इथनं यश. मात्र सेकंड ओव्हरमध्ये नक्कीच यश इथं प्राप्त करतोय. गोलंदाज करत असताना गोलंदाजी या दरम्यान रोहनच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी खेळाडू बाद. जमलेत खेळाडू सारे खेळला या ग्राउंडवर. आमचे पिंपलास गावचे बालचंद्र मस्के यांचं शुभ आगमन झालं आहे. सरपंच साहेब आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती यावा. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत आहे. स्पर्धेचं बघतो आपण शेवटचा अंतिम दिवस. खूप सारे मान्यवर नक्कीच आपल्याला मात्र आपल्या व्यासपीठावरती देखील पाहायला भेटतील. इव्हिनिंगला देखील खूप मोठ्या संख्येने मान्यवर आपल्याला नक्कीच आपल्या व्यासपीठावरती पाहायला भेटतील. पारितोषिक वितरणासाठी बक्षीस समारंभासाठी आमचे किरण शेठ मस्के यांचं देखील शुभ आगमन झालं आहे. त्यांना देखील विनंती की आपण देखील व्यासपीठावरती यावा आणि सर्वच्या सर्व प्रेक्षक वर्गांना आणि मान्यवरांना आज जेवणाची व्यवस्था आमच्या आयोजकांच्या माध्यमातून देखील केली आहे. तर कमलेश दरम्यान जात आहेत. नवीन बासमान लेफ्ट आर्म बासमान आहेत. कमी मध्ये जास्त प्रगती अशामध्ये कमलेश असेल ऋतिक पाटील असेल
अशा खूप सारे खेळाडू आहेत या टीम मध्ये ज्यांनी मत आजवर टॅनस क्रिकेट अक्षरशः गाजवला आहे. कमलेश फुल टॉस ऑफड्राईव्हचा फटका देखील चांगला प्रकारचा आपल्याला पाहायला भेटला. गॅप देखील खूप मोठी आहे. खेळाडू प्रयत्न करते चेंडू अडवण्याचा, मात्र चेंडू तिथे अडवला जातोय. तोपर्यंत बालू मस्के यांना विनंती आहे आपण यायचं आहे. आमचे आचार्य आहेत या दादा. तर 13 धावा धावफलकावरती आम्ही काल देखील अनाउन्समेंट केली होती, कारण का जेवण सर्वच्या सर्व आम्ही नक्कीच यावेळेस मान्यवरांना खेळाडूंसाठी आम्ही नक्कीच जेवणाची व्यवस्था करणार आहोत प्रेक्षकांसाठी. ती जेवणाची तयारी देखील सुरू आहे आमच्या नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने घेतात फुल टॉस आहे, जास्त रिस्क घेत नाही रॅकेटचा प्रयत्न. एक धाव मिळेल, रिस्की सिंगल डबलने संघाच्या धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न आहे. 14 धावा धावफलकावरती येत आहेत. छोटा पॅकेट पडला धमाका, जरी की उंची देखील कमी असली, वयवशी देखील कमी असलं, मात्र बॅटिंग खूप चांगली आपल्याला पाहायला भेटते. जेव्हा जेव्हा ऋतिक खेळतो तेव्हा जेव्हा कमलेश खेळतो, कल्पेश खेळतो, रुपेश खेळतो, यांच्याकडे नक्कीच खूप चांगला प्रकारचा क्लास आहे. विकास पाटील देखील असतील, कारण का जेव्हा जेव्हा संघ बाकवटला असतो तेव्हा तेव्हा विकास पाटीलने खूप साऱ्या मॅचेस टीम वडवलीला जिंकून दिला आहेत आजवर. तो देखील खेळाडू कक्षामध्ये आहे. बॅटिंग स्ट्रॉंग आहे, शेवटपर्यंत बॅटिंग आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर 40 धावा या मॅचमध्ये चेस करायच्या आहेत. एक लो स्कोरची मॅच आपल्याला पाहायला भेटते. ओव्हर द विकेटने ओव्हर पिच बॉल आहे, फटका हवेत घेत आहेत खेळाडू. झेलच्या खाली तिथे झेल पकडला जातोय. इथनं मात्र ऋतिकला मैदान सोडावं लागतोय. विकेट इथनं कॅरी केले जातात या ओव्हरमध्ये, कारण का पहिल्या ओव्हरमध्ये वैष्णवपूरच्या एकही खेळाडू बाद झाला नव्हता, मात्र 90 धावा खर्च केल्या होत्या. मात्र या ओव्हरमध्ये पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो यावेळेस गोलंदाज रोहन आपल्या टीमसाठी. 1 more विकेट डाऊन, खेळाडू बाद. तर कल्पेश दरम्यान येत आहेत. चौदा धावा धावफलकावरती आता मात्र कल्पेश जात आहेत. कमलेश आणि कल्पेश दोघंही बंधू राज. ऑन साईडला फटक्या मात्र दाखवायचा होता. चेंडू डीप मध्ये वैष्णवकडे जातोय. चेंडूची मात्र इथनं उचलून फेक करतील, चूक झाली आहे. इथनं विकेट मिळू शकला असता. विकेट देखील खूप महत्वाचा होता. बघा सर्वच्या सर्व खेळाडू कमरेवरती हात लावून बसले आहेत, कारण का विकेट जर विचार जर केला तर इथनं होता कमलेशचा. त्यासाठी मात्र फेक देखील चेंडूची खूप वेगाने केली होती वैष्णव भोईरनं. वैष्णवने देखील एक अप्रतिम आणि दर्जेदार असा झेल टिपला होता या टुर्नामेंटमध्ये. तर 2 ओव्हरचा गेम आता कंप्लीट झाला आहे आणि 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये आपण बघतो जिंकण्यासाठी 25 धावेची गरज आहे. त्याच्यासोबत ज्ञानेश्वर नक्कीच जॉईंट आहेत, ऑफिशियल गुणसंख्या लेखक, त्यांच्या माध्यमातून अचूक अशी माहिती नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवली होती. खूप साऱ्या टुर्नामेंट आणि आमच्यासोबत कव्हर केल्या. नक्कीच मध्ये खुक्षीचे टुर्नामेंट असेल तर मानकुलेला देखील नक्की आमच्यासोबत ते जॉईंट होते. खूप साऱ्या टुर्नामेंटमध्ये नक्कीच त्यांना आम्हाला त्यांचा सहकार्य आम्हाला खूप चांगला प्रकारचा लाभला आहे. आणि आज देखील शेवटच्या अंतिम दिवसामध्ये या सुजाच्या चषकामध्ये ते देखील आमच्यासोबत जॉईन झाले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला अचूक अशी माहिती यावेळेस पुरवली जाते. थँक्यू सो मच ज्ञानेश्वर मुकादम, स्वागत आपले देखील स्पर्धेच्या माध्यमातून. तर समीकरण शिल्लक आहे अजून येणारे 18 चेंडू आणि 18 बॉलमध्ये इथं जिंकण्यासाठी 25 धावेची गरज आहे. भिवंडी नक्कीच नगरी आहे, भिवंडी शहर आहे. मग भिवंडीमध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा येता तेव्हा तेव्हा तुम्हाला नक्कीच हा नियम नक्कीच रेग्युलर असतो. तुमची नक्कीच ड्रेसिंग आणि चेसिंग तुम्हाला मात्र कंपल्सरी करावी लागेल. तर गोलंदाज पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये येतात वैष्णव भोईर. ज्या वैष्णव भोईरने पहिल्या स्पेलमध्ये तब्बल आपण बघतो या दरम्यान 9 धावा खर्च केला होता, मात्र तिथनं विकेट कॅरी केलं नव्हतं. मात्र या दरम्यान सेकंड ओव्हरमध्ये मी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचा कमबॅक केला रोहनने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केला. 2 विकेट देखील महत्वाच्या पाहायला भेटल्या आपल्याला. सेकंड स्पेलमध्ये रफ्तार घासवदागर वैष्णव भोईर. पहिला चेंडू आहे, 59 वेगानं
मात्र इथनं फेकला जातोय. वेगाची कमी नाहीये, खूप वेगाने चेंडूची मात्र फेक ते करतायत. अक्षरशः खूप साऱ्या टुर्नामेंट मध्ये रायगडामध्ये असो अथवा मलंगडामध्ये असो व भिवंडीमध्ये असो मात्र अकांगी देशामध्ये जाऊ अंडर प्रीमियर लीगमध्ये नक्कीच निवड झाली होती. चांगल्या प्रकारचा काही तिथे देखील दाखवला आणि आता मात्र भिवंडी नगरीमध्ये या भिवंडी शहरामध्ये येत असताना इथं देखील तीच ताकद तो दरारा आणि तोच फॉर्म करतात वैष्णव भोईर. संख्या स्थगित 15 धावा 2 गडी बाद. डावा स्टिक वरती चेंडू आहे. अंपायर इशारा येणं बाकी आहे. अशी स्टाईल करून जमणार नाहीये, थोडंसं आपण डान्स करायचा आहे. असं आपण स्टाईल करून आपल्याला मात्र जी रक्कम काल आम्ही मात्र जी घोषित केली आहे ती मिळणार नाहीये. सुनीलजी याची आपण दखल घ्या. आता काल तुम्ही वेगळे बोलले होते, आज तुम्ही वेगळे काहीतरी करतायत. काल शब्द दिला होता पहिल्या मॅच पासून आम्ही डान्स करणार आहोत. दुसरी मॅच सुरू आहे म्हणजे तुमचा डान्स काय अजून मात्र सुरू झाला नाहीये. बॅटरी चार्जिंग नसावी, करू आपण नंतर. पूलच्या माध्यमातून खेळायचं होतं. पूलचा फटका एवढा इझिली खेळता येणार नाहीये कमलेशला, कारण का गोलंदाजी तेवढाच वेगाने फेकली जाते. लो स्कोरच्या मॅचेस जेव्हा होतात तेव्हा चांगल्या मॅचेस होतात. पहिली मॅच देखील आपण चांगल्या प्रकारची बघितली. ही देखील मॅच कदाचित शेवटच्या ओव्हरपर्यंत येईल का, जर अशा प्रकारची गोलंदाजी केली मैदानामध्ये गावदेवी नावा टीमने तर शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना आपल्याला चांगल्या प्रकारचा चुरशीचा सामना पाहायला भेटेल. सुपर 4 साठी ही लढत मात्र सुरू आहे. रायगड आणि ठाण्यामध्ये फक्त दिशेत आहेत. चेंडू मात्र या दरम्यान बघा अडवला जातोय. तोपर्यंत 2 धावा झाल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न नसेल. एक धाव खूप महत्वाची असते. सिंगल डबलने बघतो आपण इथं मात्र संघाची धावसंख्या यावेळेस पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. अठरा धावा धावफलकावरती येत्या षटक क्रमांक बघता आपण मार्गस्थ असताना तिसरं 40 नक्कीच धावा मात्र या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. शेवटपर्यंत संघर्ष मात्र सुरू आहे. वैष्णव भोईर नक्कीच सेकंड स्पेल मध्ये कमाल धमाल गोलंदाजी करतात टीमसाठी. इथनं सामना बनवण्याचा प्रयत्न वैष्णवच्या माध्यमातून. ब्लॉकर मध्ये चेंडू फेकला होता. बॅक टू द बॉलर. समोर खेळतात. एक धाव झाली, दुसरा प्रयत्न केला जाईल का. इथनं मात्र यावेळेस बघतो आपण 2 धावा मात्र चिताच्या वेगाने कंप्लीट केल्या जातील. धावा चोरण्यासाठी मात्र हा वडवली संघ नक्कीच मी तर म्हणेल खूप माहीर आहे. एकही क्षण तुम्ही जर चेंडू मिस केला, थोडंसं मात्र लेझी क्रिकेट दाखवला तर सिंगलला डबलने कसं कन्वर्ट करायचं हे मात्र नवीन सांगण्यासारखं नाहीये. चेंजके मुरलीधर संघाच्या माध्यमातून 2 धावा अजून ऍड केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दोन्ही जाते पुढे 20 धावा. अर्धा लक्ष अर्धा पल्ला मात्र आता पार केला आहे. अजूनही अर्ध लक्ष अजूनही गाठायचं आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र इथनं 20 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. 14 चेंडू 20 धावा. शेवटपर्यंत मात्र संघर्ष आपल्याला पाहायला भेटू या मॅच मध्ये. क्या बात आहे. वाईट यॉर्कर आपल्याला पाहायला भेटला. मात्र कमरेश पासून चेंडू हा दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. फलंदाज आता मात्र चारोकाने चित्त होतोय, कारण का गोलंदाजीच तेवढी दर्जेदार आपल्याला इथनं पाहायला भेटते वैष्णव भोईरच्या माध्यमातून. चेंडू मग रबडचा आपल्या हातामध्ये असो तेव्हा देखील तेवढाच वेग आणि आता मात्र इथनं बघतो आपण टाणेचा नक्कीच निव्याचा बॉल आहे. तेवढाच वेग आणि नक्कीच बेनिफिट मी तर म्हणेल खेळपट्टी आहे जी कॉन्क्रीटची आहे त्याचा मात्र अजूनही बेनिफिट होत असताना वैष्णव भोईरला या मॅच मध्ये. 13 चेंडू 20 धावा कंपल्सरी चेसिंग. पुढचा बॉल हा चेंडू डावा स्टिक वरती आहे. लाईन मात्र बघावी लागते. लाईन चुकीची आहे. सोवेर चेंडू आवांत धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने जाते पुढे. 21 धावा धावा वर्गावरती येत आहेत. अजून येणारे 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 19 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. एक चांगली लढत आपल्याला मात्र पाहायला भेटते. जसा सामना प्रेक्षकांना हवा होता तसाच मात्र सामना आता मात्र होतोय. मान्यवर देखील हा सामना एन्जॉय करतायत. पुन्हा एकदा वैष्णव भोईर कमलेश साठी यावेळेस फुल टॉस बनवला होता. मात्र चेंडू जातो डीप मध्ये पॉइंटला. खेळाडू चेंडूवरती येऊन उचलून फेक करतील. दोन्ही खेळाडू एका एंडला गरज होती का हा मोठा प्रश्नचिन्ह. आणि धावचीच्या माध्यमातून आता मात्र मैदान सोडावं लागतोय, कारण का इथनं धाव कशी काय होऊ शकली असती, कारण का खेळाडूच्या हातामध्ये चेंडू होता. इथनं कॉल होत नाहीयेत. मात्र दोघांमध्ये संवादच नव्हता
इथनं मात्र यावेळेस मैदान सोडावं लागेल. बासमनीतनं बाद होतील कमलेश पाटील. बिग विकेट, मोठा झटका, चेंज द गेम वडवली. इताले देवा तुला मी पाहिलंय कुंभेरी डोंगर मानवलीला. इताले देवा तुला मी पाहिलंय कुंभेरी डोंगर मानवलीला. थँक्यू डीजे. थर्ड अंपायर अवेलेबल नाहीये. अंपायर कॉल नाहीये तर चला मग अंपायरने कॉल दिला की आउट आहेत बॅट्समन कमलेश. त्या दरम्यान खेळाडू मात्र बाद होत आहेत. कमलेश मैदानाच्या बाहेर, रुपेश जात आहेत, कल्पेश अजूनही आहे. चला मात्र जास्त टीम मिटिंग नको. वैष्णव भोईर 3 ओव्हर कंप्लीट. समीकरण अजूनही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी बघतो आपण इथनं 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये बघतो आपण 18 धावा अजूनही बनवायचे त्या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. कारण का 22 धावा 3 गडी बाद आपल्याला मात्र पाहायला भेटतात. अगोदरच आम्ही म्हटलं जेव्हा मॅच मध्ये सुरू झाली, कारण का वैष्णवपूरचा नावा संघ आहे, एवढा इझिली हा संघ हार मानत नाहीये. मग टुर्नामेंट कोणतीही असो, मग प्रत्येकी टुर्नामेंटमध्ये 100% देण्याचा प्रयत्न असो. खूप दूरचा, खूप लांब अंतर कापून ही भिवंडी नगरीमध्ये नक्कीच ते आले आहेत. मग इथनं अपेक्षा असेल एखादी ट्रॉफी आपण देखील उचलावी, एखादी ट्रॉफी आपण देखील आपल्या शहरात, आपल्या गावात मात्र न्यावी. प्रयत्न सुरू आहेत. बघतो आपण यावेळेस दरम्यान ऑन साईडला पूलच्या माध्यमातून खेळायचं होतं. चेंडू मात्र डीप मध्ये 2 धावा घेण्याची नामी संधी आली आहे. मात्र इथनं 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न आहे मात्र नाकारतायत, कारण का ऑलरेडी आताच आपण बघतोय कमलेश बाद झालाय. आता मात्र इथनं रिक्स घेणार नाहीयेत. इथनं मात्र यावेळेस रिक्स घेतली जात नाहीये, कारण का प्रत्येकी विकेट खूप महत्वाचं असतं. आणि इथनं बघतो आपण या दरम्यान यावेळेस या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या धावफलक आपल्याला पाहायला भेटते 24 धावा. समीकरण अजूनही शिल्लक आहे. मात्र बघतो आपण अजूनही येणाऱ्या चेंडू नक्की चेंडू शिल्लक आहेत 11 आणि 11 बॉलमध्ये 16 धावेची गरज आहे. 40 नक्कीच लक्ष होतं, 40 टार्गेट होतं या मॅच मध्ये. मात्र वैष्णवपूर जातात, काहीतरी मात्र सूचना देतात, काहीतरी सांगतायत खेळाडूंना की आता मात्र इथनं आपल्याला कशा प्रकारचा खेळ करायचा आहे. खूप चांगल्या प्रकारची मॅच पाहायला भेटते. दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत. मात्र जेव्हा जेव्हा आपण बघतो या दरम्यान चेंज गेम रोडली बी संघ रायगड डिस्ट्रिक्ट मध्ये तेव्हा नक्कीच चांगल्या प्रकारचा खेळ केला आहे नक्कीच या वर्षीच्या हंगामामध्ये. मात्र इथनं भिवंडी नगरीमध्ये दोन्ही संघ येत आहेत आणि दोघांमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा खेळ देखील पाहायला भेटतोय. 16 धावा अजूनही बनवायच्या आहेत. स्पर्धेचा नियम चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. तिसऱ्या अंपायरची मागणी अजिबात नसेल. अंपायर डिसिजन जे 2 आमचे अंपायर आहेत तो डिसिजन शेवटचा आणि अंतिम. लेफ्ट आर्म गोलंदाज यावेळी चेंडूला फक्त दिशा देतात. चेंडू मात्र जातो यावेळेस लॉंगलेगच्या दिशेने. तिथं खेळाडू आहेत, चेंडूवरती येतील, उचलतील, फेकतील. एकाच नक्कीच ऍक्शनने चेंडूची उचलून फिक झाली तोपर्यंत एक धाव मिळतीय आणि एका धावेच्या मदतीने टीम वडवली ची धावसंख्या 25 धावा धावफलकावरती. 10 चेंडू 15 धावा. बॅटची मागणी आहे कदाचित. यस, आपण जायचं लगेचच. 15 धावा या मॅच मध्ये. तर बॅटची मागणी केली जाते. पण जर विचार केला
अगोदर बॅट जर बघितला तर मात्र 10 खेळाडूंच्या 1 ते 2 बॅट असायच्या. आता मात्र 10 खेळाडूंच्या प्रत्येकाची 1-1 2-2 बॅट आहेत. क्रिकेट नक्कीच आता मात्र चांगला नक्कीच इथं चांगले दिवस आले आहेत, चुकीचे दिवस आले आहेत त्यानेच क्रिकेटला. आणि खूप ग्रामीणचे खेळाडू अक्षरशः चांगल्या प्रकारचा खेळ दाखवत आहेत आपल्या गावासाठी. हा चेंडू डावा स्टिक वरती आहे मात्र दरम्यान सुवीर चेंडू इथनं मात्र यावेळेस आपल्याला पाहायला भेटतो अवांतर धावा आहे आणि अवांतर धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता 1 ने जाते पुढे. 26 धावा धापलकावरती. 14 धावेची अजूनही आवश्यकता आहे, अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. या वेचूनला फक्त दिशा दिली आहे रुपेशच्या बॅट मधून. आता मात्र इथनं यावेळेस धमाका आपल्याला पाहायला भेटतोय. याच्यासाठी मात्र हा खेळाडू जाणला जातो. छोटा पाकिट बडा धमाका ऑन साइडला खेळतात षटकार. नियोजन शमशेरदादांचं, तिथे आहे होते सुंदर. आहे होते सुंदर, तिथे आहे होते सुंदर. भाऊ सुजाताचे अनशन भव्य ठेवून आठवण. भाऊ सुजाताचे अंशुल भव्य ठेवून आठवण. स्वर्गीय सुजाता स्पोर्ट. बॉलची मात्र मागणी केली जाते कारण चेंडू खूप दूर गेला होता. 10 धावा अजूनही बनवायच्या आहेत. माफ करा षटकार आला आहे कारण 9 चेंडू 8 धावा असं समीकरण आता मात्र शिल्लक राहिलं आहे. खूप चांगल्या प्रकारची इथनं बॅटिंग. हा षटकार मात्र खूप महत्वाचा होता. संघ थोडासा बाकफुटला होता कारण धावा थोड्याशा जास्त होत्या. हा षटकार मारून आता मात्र इथनं मी तर म्हणेन कमबॅक केला आहे. बॅटिंग करत असताना रुपेश पाटीलनं. तिघही बंधुराज आहेत. कमलेशना मात्र अपयश आला आहे. अजूनही कल्पेश आहेत मैदानाच्या आतमध्ये. नक्की त्याच्यासोबत विचार जर केला तर रुपेश देखील तेवढाच चांगला प्रकारचा बॅट्समॅन आहे, तेवढाच चांगल्या प्रकारचा फिनिशर देखील आहे. मात्र बघूया मॅच कोण फिनिश करतायत. मात्र इथनं नक्कीच टीम नावा शेवटपर्यंत नक्कीच मॅच आणण्याचा प्रयत्न करेल. अजूनही मात्र इथनं संघर्ष सुरू आहे या मॅचमध्ये कारण का पहिल्या इनिंगमध्ये धावा खूप कमी झाल्या. दोन्ही आपण बघितल्या दरम्यान ज्या मॅचेस सुपर 8च्या दोन्ही नक्कीच मॅचमध्ये आपल्याला कमी धावा पाहायला भेटल्या. लेफ्ट आर्म गोलंदाज रुपेशसाठी आउटसाइड एज लागते मात्र चेंडू शॉट थर्डमॅनला फील्ड केला जाईल तोपर्यंत एकदा मिळतीये आणि सिंगलने संघाची धावसंख्या आता मात्र 1 ने जाते पुढे. दरम्यान 33 धावा धापलकावरती. 8 चेंडू आणि 7 धावेची गरज. 8 चेंडू 7 धावा बनवायच्या आहेत. कल्पेश जातात आता मात्र स्ट्राईक हँडला फलंदाज. सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. रुपेशच्या बॅटमधून एक संघर्षमय षटकार देखील आपल्याला पाहायला भेटला या मॅचमध्ये. सातत्याने मात्र इथं बघतो आपण बदल मात्र केला जातोय क्षेत्ररक्षणामध्ये. नक्की सातत्याने वारंवार आपण बघतोय या दरम्यान बदल सुरू आहेत. लेफ्ट आर्म गोलंदाज गौतम सज्ज होतात पुन्हा एकदा. 8 चेंडू 7 धावा. फुल टॉस समोरच्या दिशेने खेळत आहे. जवळपास खेळाडू कोणच नाही. दूरचं अंतर कापून जावं लागेल तोपर्यंत चेंडू सरळ जातो सीमा पार. मात्र या ओव्हर मध्ये मी तर म्हणेल चांगल्या प्रकारच्या धावा आल्या आहेत. तर समीकरण आता मध्ये शिल्लक आहे. 7 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे आणि फक्त 3च धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. मॅच मध्ये आता मध्ये पूर्णपणे जवळ येते चिंचणी बी टीमच्या कारण का धावा आपल्याला मात्र पहिल्या इनिंग मध्ये कमी पाहायला भेटला आणि आता मात्र या ओव्हर मध्ये चांगल्या प्रकारची बॅटिंग एक षटकार एक चौकार आता मात्र आला आहे आणि मॅच आता मात्र पूर्णपणे जवळ येते यावेळी चिंचणी गेम उरली टीमच्या. मात्र बघूया इथनं यावेळेस विजय कशा प्रकारे संबोधन करतील. थोडीशी धोकाबाद होतीये. दरम्यान शॉट खेळत असताना कल्पेशला विशाल ऋतिक कमलेश कल्पेश रुपेश विकास विनायक नक्कीच नाव आपण आवर्जून घेऊ. 3 धावेची गरज आहे. 7 चेंडू.
3 धावेची गरज. 7 चेंडू. क्षेत्ररक्षण क्लोज आहे मात्र यावेळेस ऑपरेटरचा फटका 1 धाव तर मिळतीये. मग एकापेक्षा जास्त आता नसेल आणि शेवटचा आता मात्र षटक शिल्लक असेल 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 2 धावेची गरज. डीजे मिताली एंटरप्राइजेसचा जो मागचा सामना झाला होता त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पकडणार दर्शन आपण इकडे यायचं आहे. मिताली एंटरप्राइजेस दर्शन, कारण हा सामना संपल्यानंतर 2 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. सर्वप्रथम दर्शन, मिताली एंटरप्राइजेसचं दर्शन, त्यानंतर या सामन्यात विजय संघातील जो मॅन ऑफ द मॅच पुरस्कार स्वीकारेल 2 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येतील. दर्शन आपण यायचं आहे. तो 2 धावेची फक्त आणि फक्त गरज आहे मॅच मध्ये. हा सामना मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू आणि फक्त 2च धावा रोखायच्या आहेत. म्हणजे संघर्ष मी तर म्हणेल ना एवढा मोठा करावा लागणार नाहीये. मात्र संघर्ष करावा लागेल टीम नावाला. या मॅच मध्ये जर सामना हा इथनं टर्न करायचा असेल तर 6 चेंडू फक्त 2 धावा. शेवटचा अंतिम षटक आहे. गोलंदाज भूषण. 50 ते 55 धावा असतात तर मॅच आपल्याला अजून चांगल्या प्रकारची पाहायला भेटली असती. मात्र इथनं डॉट बॉल येत असताना 5 चेंडू 2 धावा. पहिला चेंडू डॉट तर आला आहे. सामना नक्कीच बनवण्याचा प्रयत्न आहे. सर्व खेळाडू आपण बघतो आपण आता नक्कीच क्लोज येतात सिंगल वाचवण्यासाठी, कारण का सिंगल खूप महत्वाची आहे या मॅच मध्ये. फुल टॉस आहे मात्र इथनं खराब क्षेत्ररक्षण झालं आहे. सिंगल आणि डबल देखील आता मात्र इथनं कंप्लीट आणि सरळ सुपर 4 मध्ये. दुखापत देखील नक्कीच ग्रस्त आहे, पूर्णपणे फिट नाहीये. मात्र आपल्या टीमसाठी नक्कीच उभं राहणं गरजेचं होतं आणि इथनं आता मात्र विजय कंप्लीट करूनच मैदान सोडत असताना तर लाईनअप करायची आपण. विशाल पाटील आणि कंपनी लगेचच सेकंड करायचं आहे आणि आपण मैदान लगेचच मात्र सोडायचं आहे. आपल्याला मात्र उपांत्य फेरी भिवंडीचे 2 चांगले संघ आमने सामने येतील. हरकत नाही. हाडला का वैष्णव भोईर आणि कंपनी प्रयत्न मात्र खूप चांगला होता, खूप लांबून खूप दुरून. आज मात्र वेळावरती गावदी